ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः करुणामयं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सारजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे वञ्चाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यश्च पतितानां वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश्वरो मृतापङ्गं राधाकान्तं नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा। तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये। तर आज अतिशय विशेष दिवस आहे। कोणता दिवस आहे? गीता जयंती। आज भगवद्गीता प्रकट झाली होय की नाही? त्या निमित्ताने वाईच्या सर्व भक्तांनी वाई नगरामधून नगर संकीर्तन केलं ना? होते का सर्वजण उपस्थित? इथं आलेले सर्वजण होते? नव्हते? किती जण होते? 10, 15, 25 भरपूर होते मग. ठीक आहे. आणि सर्वांना आमंत्रित केलं कार्यक्रमाला शनिवारच्या? नाही केलं ना? तर असो, तर चांगली गोष्ट आहे. असं दर शनिवारी नगर संकीर्तन केलं तर भरपूर आपला प्रचार वाढेल वाईमध्ये आणि कार्यक्रमाला पण खूप लोक येतील होय की नाही? तर महिन्यातून एक वेळ ठेवायला हरकत नाही. महिन्यातून एक वेळ. आता कीर्तन पार्टी आपली जोरदार तयार झालेली आहे. मृदंग वादक आणि करताल वादक सगळे आहेत एक्सपर्ट.
तर हळूहळू आता नगर संकीर्तन सुरू करायला हरकत नाही. महिन्यातून एक वेळ फिक्स करून टाकूया, पहिला शनिवार किंवा चौथा शनिवार. हा, हरे कृष्ण. तर आज अतिशय विशेष दिवस आहे. भगवद्गीता आज प्रकट झाली. तर कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कौरव आणि पांडवांच्या मध्ये युद्ध सुरू होण्या अगोदर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांच्या मध्ये हा संवाद सुरू झाला. बरोबर. तर भगवद्गीता म्हणजे काय? भगवद्गीता या शब्दाचा अर्थ आहे भगवंतांनी गायलेलं गीत. एकदम साधा सोपा अर्थ आहे, समजलं? भगवद्गीता म्हणजे काय? भगवंतांनी गायलेलं गीत, म्हणून त्याला भगवद्गीता असं म्हटलेलं आहे. तर अशी ही जी भगवद्गीता आहे ही कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर युद्ध सुरू होण्या अगोदर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. बरोबर ना? आणि किती वेळामध्ये सांगितली? 45 हा, विदिन 45 मिनिट्स, 45 मिनिटामध्ये पूर्ण केली भगवद्गीता सांगून. आणि ही जर भगवद्गीता आपल्याला समजून घ्यायची असेल तर 45 मिनिटात समजू शकू का आपण? नाही. मग हा, 45 दिवस कशाला? 45 वर्ष. 45 वर्ष पण नाही. हा, भगवद्गीता समजण्यासाठी अनेक जन्म लागतील. आत्मसाक्षात्कार करून घेणं म्हणजे भगवद्गीता समजणं. तर भगवद्गीता समजणं हे 45 मिनिटामध्ये केवळ अर्जुनाला शक्य होतं. पण आपल्यासारख्या लोकांच्यासाठी मात्र 45 वर्ष किंवा 45 जन्म पण लागू शकतात. तर अशी ही भगवद्गीता आहे. तर या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी एकूण किती अध्यायांचं वर्णन केलेलं आहे? 18 अध्याय. बरोबर ना? कोणकोणते अध्याय आहे त्याच्यामध्ये? आजपासून आपण भगवद्गीता सुरू करणार आहे रेग्युलर. चालेल ना? चालेल. रेग्युलर भगवद्गीता सुरू होईल. श्लोक बाय श्लोक आपण चर्चा करणार. ठीक आहे? पहिला अध्याय, पहिला श्लोक, दुसरा श्लोक, तिसरा श्लोक, अशा पद्धतीने आपण चर्चा करणार आहे आजपासून. तर आज आपण भगवद्गीतेचं इनॉग्रेशन करतोय. ठीक आहे ना? तर एकूण 18 अध्याय. बरोबर. 18 अध्यायामध्ये पहिला अध्याय कोणता सांगा? पहिला अध्याय कोणता आहे भगवद्गीतेमध्ये? अर्जुन विषाद योग. कुरुक्षेत्रावरील सैन्याचं निरीक्षण अर्जुन करतोय आणि हे निरीक्षण करत असताना अर्जुनाला दुःख कष्ट झालेलं आहे आणि अर्जुनाचा विषाद म्हणजे पण योग आहे. अर्जुन दुःखी कशी झालेला आहे, परंतु त्याच्यामध्ये पण तो योग साधना करतोय. आहे की नाही? विशेष आपण दुःखी असतो त्यावेळेला आपला योग असतो का? मग काय असतो? हा, आपला शोक असतो. आपला शोक असतो, परंतु अर्जुनाचा योग आहे की नाही? विषाद योग. दुसरा चॅप्टर कोणता आहे भगवद्गीतेला? सांख्य योग. बरोबर ना? हा, तिसरा कर्मयोग, चौथा कर्म संन्यास योग, पाचवा ज्ञान कर्म संन्यास योग, सहावा ध्यान योग, सातवा विभूती योग. आहे की नाही? असे अध्याय आहेत सर्व. पुढं विभूती योग, नंतरनी क्षेत्रज्ञ विभाग योग, विश्वरूप दर्शन योग, गुणत्रय विभाग योग, श्रद्धात्रय विभाग योग, भक्ती योग आणि नंतर 18वा शेवटी मोक्ष संन्यास योग. तर असे हे सर्व अध्याय भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेले आहेत. आणि एकूण श्लोक किती आहेत? 700 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये. बरोबर. आणि भगवद्गीतेची सुरुवात कोणाद्वारे झाली? धृतराष्ट्राद्वारे झाली सुरुवात. आहे की नाही? कोणता श्लोक आहे पहिला? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. या श्लोकामध्ये धृतराष्ट्र काय विचारतोय? कोणाला विचारतोय? संजयाला विचारतोय. काय विचारतोय? धर्मक्षेत्रावरती माझ्या पुत्रांनी, माझे आणि पांडूचे मात्र माझे नाहीत, माझ्या पुत्रांनी आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले, असा प्रश्न धृतराष्ट्राचा आहे. आता रणभूमीवर सर्व जमलेले आहेत. काय करणार लोक तिथं? समजा 4 कुत्री तुम्ही एका खोलीमध्ये
सोडली आणि बाहेरनं लॉक लावलं. आणि जर एखाद्याने प्रश्न विचारला की आतमध्ये काय करत असतील हो, ह्या गल्लीतले एक ह्या गल्लीतले एक अशी 4-5 गल्लीतली कुत्री गोळा करून आणली तिथं सोडली तर काय करतील? तिथं काय शांततेचा प्रस्ताव मांडतील? हा नाही ना, आहे की नाही? तर धृतराष्ट्राने विचारलेला हा प्रश्न तसं जर पाहिलं तर असं वाटतंय का काय त्याच्यामध्ये तथ्य आहे असं या प्रश्नामध्ये? हा, नथिंग इज देअर. पण आहे तथ्य काय आता बघा. तर धृतराष्ट्र हा प्रश्न का विचारतोय? कारण माझे पुत्र आणि पंडूचे पुत्र हे धर्मक्षेत्र भूमी कोणते? कुरुक्षेत्राला इथं धर्मक्षेत्र म्हटलेलं आहे. आणि या धर्मभूमीवर माझे पुत्र पंडूचे पुत्र जमलेले आहेत. आणि या युद्धामध्ये माझा निश्चितपणे विजय होणार आहे. याचा आत्मविश्वास कोणाला आहे? आंधळ्या बाबांना. या धृतराष्ट्राला विश्वास आहे पूर्णपणे की माझा निश्चितपणे विजय होणार आहे. पण काय होऊ शकतं की हे जे धर्मक्षेत्र आहे ना, धर्मक्षेत्र म्हणजे कुरुक्षेत्र, या कुरुक्षेत्रावर माझे पुत्र त्या ठिकाणी आता पांडवांबरोबर युद्ध करायला जमलेले आहेत. आणि कदाचित धर्मक्षेत्रावर हे एकत्र आल्यामुळे यांची बुद्धी काय होऊ शकते? भ्रष्ट होऊ शकते की सद्बुद्धी त्यांना मिळू शकते? हा, धृतराष्ट्राला भीती बघा काय आता. धर्मभूमीवर माझ्या पुत्रांची जी बुद्धी आहे ना ही कदाचित हा भ्रष्ट नाही, चुकीचं आहे. हा सांगा भाऊ. हा त्यांची बुद्धी जर जागेवर आली आणि जर कदाचित पांडवांना म्हटले की आता युद्ध करायला नको, तुम्हाला अर्ध घ्या राज्य आणि आम्हाला अर्ध द्या, ही शंका धृतराष्ट्राच्या मनामध्ये होती. आलं का लक्षात तुमच्या? अंतर्मन धृतराष्ट्राचं असं आहे, समजलं का? धृतराष्ट्राला ही भीती होती, धर्मभूमीवर माझे पुत्र वेड्यासारखे वागतील. पण असं वेड्यासारखं वागून चालणार नाही. युद्ध केलं तर नक्की माझा पक्ष विजय होणार आहे आणि दुर्योधनाला राजगादी भविष्यात मिळणार आहे, ही शंका होती. म्हणून तो विचारतोय काय करतायत सांगा लवकर. तिथे युद्ध सुरू झालं का? समजतंय ना? हा, तर हा धृतराष्ट्राचा मुख्य उद्देश होता. आणि आता तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल की अरे हा धृतराष्ट्र दुष्ट बुद्धीचा आंधळा व्यक्ती, आणि याला पहिली संधी कशी काय मिळाली इथं भगवद्गीतेमध्ये बोलण्याची? आहे की नाही? गोल्डन चान्स आहे ना, आहे की नाही? क्रिकेटचा वर्ल्ड कप, त्याच्यामध्ये ओपनिंग बॅट्समन म्हणून जर संधी मिळाली तर काय नाव लौकिक आहे की नाही त्याचं? पुढे हारू नाही तर जिंकू, तो विषय वेगळा. भारत हारलं नाही यावेळेला, तो विषय वेगळा आहे, जाऊ द्या. पण ओपनिंग बॅट्समन कोण होता ह्यावेळेला? हा, तसं धृतराष्ट्राला ओपनिंग बॅट्समन भगवान श्रीकृष्णाने निवडली. बॅट्समन ओपनिंगचा आहे, परंतु काय झालेलं आहे? पराभव झालेला आहे पक्षाचा. तर धृतराष्ट्राला ही पहिली संधी का दिली इथं बोलण्याची? तर धृतराष्ट्रामध्ये एक चांगला गुण होता. कोणता चांगला गुण होता सांगा? धृतराष्ट्रामध्ये चांगला गुण होता का? हा, नव्हता? बघा, थोडा विचार करा, थोडा विचार करा, मग तुमच्या लक्षात येईल धृतराष्ट्रामध्ये कोणता गुण होता. महाभारत किती लोकांनी वाचलंय? महाभारत वाचले? मोहिनी मातांनी वाचले. हा, बघितलंय. बघणं आणि वाचणं ह्याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. हा, तर धृतराष्ट्रामध्ये एक चांगला गुण होता श्रवण करण्याचा. श्रवणाची जी इच्छा होती की नाही खूप तीव्र होती धृतराष्ट्रामध्ये. तर अख्ख्या महाभारतामध्ये बघा, विदुरजींना धृतराष्ट्राला नेहमी उपदेश करत आहेत, काही ना काय त्याला उपदेश करत आहेत. आणि हे सर्व उपदेश
तो या कानातून ऐकायचा, नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे. आहे की नाही? आपण पण येतो कार्यक्रम मध्ये, परंतु ऐकतो आणि ऐकायचं पण जीवनामध्ये उतरवायचं नाही. इकडनं ऐकायचं आणि इकडनं सोडून द्यायचं. धृतराष्ट्र असा ऐकत होता आणि हा त्याच्यामधला गुण चांगला होता. त्याने कधीच ते विदुराने सांगितलेलं मनाला लावून घेतलं नाही अजिबात. आणि मग आपण पाहतो धृतराष्ट्रामध्ये परिवर्तन कसं झालं बघा. आता हा चांगला गुण कसा होता त्याच्यामध्ये बघा. आयुष्यभर त्यांनी विदुरांचे चांगले उपदेश श्रवण केले, परंतु एकही उपदेश जीवनामध्ये उतरवला नाही. जसं म्हणतात ना, पालत्या घाड्यावर पाणी. म्हणजे की घागर तुम्ही उलटी केल्यानंतर वरनं किती पाणी टाका, त्या आतमध्ये प्रवेश करणार आहे का? नाही, बाजूने जाणार सगळं. तर तसा हा धृतराष्ट्राचा प्रकार होता. परंतु धृतराष्ट्राच्या जीवनामध्ये नियमितपणे श्रवण करून 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 काय झालं, एक 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 शब्द चिकटत गेला त्याला. समजलं? आणि शेवटी त्याला त्या श्रवणाचा लाभ झाला. आता कसा लाभ झाला बघा. कौरव सगळे पराभूत झाले की नाही? शेवटी दुर्योधन पण मारला गेला, भीमाद्वारे मारला गेला. भीमाने मांडी फोडली दुर्योधनाची, होय की नाही? रक्तभंबाळ अवस्थेमध्ये दुर्योधन रणभूमीवर मृतप्राय अवस्थेमध्ये पडलेला होता. आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की धृतराष्ट्राला विशेष करून भीमाला भेटण्याची तीव्र इच्छा होती, आहे की नाही? कारण भीमावर खूपच प्रेम निर्माण झालं धृतराष्ट्राचं अचानकच. आणि मग भीमसेनजी चालले होते भेटायला, परंतु कृष्ण काय म्हटले, थांबा, जाऊ नका भेटायला. गेला तर काय होईल, तुमचा चुराडा होऊन जाईल. थांबा. माग बॅकफुटला थांबवलं. आणि दुर्योधन ज्या पोलादी पुतळ्यावर आपली प्रॅक्टिस करायचा ना, पोलादी पुतळा कोणाचा होता माहितीये? भीमाचा बनवला होता त्यांनी स्पेशल फाईट खेळण्यासाठी. तो पुतळा कृष्ण भीमाला म्हटले की तू त्याला पुढे घेऊन जास. आणि तो पुतळा पुढे नेला आणि धृतराष्ट्राने अशी करकचून मिठी मारली एकदम प्रेमाने. आणि प्रेम असं होतं, तो पोलादी पुतळा कर 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 त्याने आवडल्याबरोबर त्या पुतळ्याची पावडर झाली त्या ठिकाणी. काही क्षणामध्ये तो पुतळा भुगा झाला त्या पुतळ्याचा. तर इतकं बळ होतं त्या धृतराष्ट्राकडं, 1000 हत्तींचं बळ होतं. आणि 1000 हत्तींचं बळ असणारा माणूस काय करू शकतो पुतळ्याचं? त्यावेळी भीमाच्या लक्षात आलं की बापरे, मी जर गेलो असतो तर माझी हाडं पण बघायला राहिली नसती. भीमाच्या लक्षात आलं की आपले काका डेंजर आहेत. आणि मग काका डेंजर आहेत म्हणून युधिष्ठिर महाराजांनी भीमाला सेवा दिली होती, रोज भाकरीचा तुकडा काकांना तूच घालत राहा. मग भीमसेन कधी जवळ जात नव्हता, प्रेमाने काका भोजन करा. काकाने हात धरला ओढलं ना असं मिठी मारली तर अवघड व्हायचं. तर भीमसेन काय करायचं, असं लांबच फेकायचं. कुत्र दरवाजेवर आलं की आपण कसं लांबच बाहेर तुकडा फेकतो, तसा भीमसेन काय करायचे, लांबच भाकरी फेकायचे. आणि त्याच्यावर धृतराष्ट्र महाराज आपले जीवन जगायचे. आणि असं अनेक दिवस हा धृतराष्ट्र त्या राजमहालामध्ये आपलं जीवन जगत होता. आणि आता बघा, या युद्धामध्ये विदुरची सहभागी होते का? नव्हते. विदुर कुठं होते? तीर्थयात्रा करायला गेले होते. आणि तीर्थयात्रा करत असतानाच विदुरांच्या लक्षात आलं की कौरवांनी वर्ल्ड कप हारलेला आहे, पांडवांनी मॅच ही जिंकलेली आहे. आणि मग विदुरांच्या लक्षात आलं की आपला हा प्रिय बंधू हा मात्र राजवाड्यामध्ये तसाच बसलेला असणार आहे, ह्याला काय त्याची आसक्ती सुटलेली नसेल. आणि बघा आपले आचार्य काय सांगतात बघा, विदुरांच्या मनामध्ये शंका आली, जर हा धृतराष्ट्र राजमहालामध्ये असाच राहिला तर युधिष्ठिर महाराज हे अतिशय प्रेमळ आहेत. युधिष्ठिर महाराज हे या धृतराष्ट्राला आयुष्यभर सांभाळतील. पण हा धृतराष्ट्र इतका डेंजर आहे हे विदुरांना माहित होतं. विदुरांच्या मनामध्ये शंका आली, म्हटले की जर हा असाच राहिला ना तर अजून पुन्हा 100 पोरांना जन्माला घालील. काय 100 पोरांना जन्माला घालून पुन्हा
हळूहळू अशी कटकारस्थानं रचायला सुरुवात करी. त्याच्यामुळं लवकर गेलं पाहिजे आणि आता शेवटचा ठोका मारला पाहिजे. आता शेवटचा ठोका काय होता तर बघा, एखाद्या दरवाज्यावरती आपण 100 धडका मारल्या तरी पण दरवाजा पडत नाही. पडतो का? नाही पडत. पण एक लुकडा व्यक्ती आला सहज धडका मारला असा धडाका की ते धाडकीने पडतं, होय की नाही? याचा अर्थ त्या लुकड्या व्यक्तीचं काही श्रेय आहे का? नाही. 100 लोकांनी अगोदर धडका मारलेले आहेत, तो हळूहळू हळूहळू काय झालेला, ढिला झालेला आहे. तर विदुरांना माहित होतं की आयुष्यभर आपण त्याला हे सर्व उपदेश केलेले आहेत, आता शेवटचा एकच ठोका मारायचा. आणि मग विदुर आले आणि धृतराष्ट्राची ही वाईट अवस्था पाहिली. त्याच्या मनामध्ये आत काय चाललेलं आहे ह्याचा पण विदुराने विचार केला. आणि त्यांच्या मनामध्ये शंका आली की विदुर जर धृतराष्ट्र जास्त काळ राहिला महालामध्ये तर पुढं भविष्यामध्ये पुन्हा एकदा मुलांना जन्माला घालू शकतो आणि पुन्हा राज्य प्राप्त करण्यासाठी कटकारस्थानं करू शकतो. आणि विदुर यांनी पाहिलं की भीमसेन लांबनं भाकरी टाकतोय, हा भाकरी तुकडे मोडून खातोय मस्तपैकी. विदुर म्हटले की आता ह्याला शेवटचं सांगणं गरजेचं आहे. गेले आणि म्हटले, अरे तुला लाज वाटते का? म्हटले, आंधळा झालेला आहेस, सगळी मुलं मेली तुझी सगळी युद्धामध्ये, आणि तुला लाज वाटते का? म्हटले, भीम तुला भाकरी कशी टाकतोय माहितीये का? तो आंधळा आहेस, तुला दिसत नाही, पण भीम कुत्र्याला भाकरी टाकतात ना तशी भाकरी टाकतोय. जरा तरी लाज ठेव, जनाची नाही मनाची. आणि आता तरी म्हणले सावध हो आणि आता ग्रहत्याग कर. आणि हे असं कठोर शब्द ना हे धृतराष्ट्राला लागलं बरं का. हे लागलं त्याला. कारण का लागलं? कारण धडका मारलेले होत्या, आयुष्यभर धडका मारून मारून हा आता कोसळण्याच्या मार्गावर होता. आणि शेवटचा ठोका मारल्याबरोबर धृतराष्ट्राची टूप पेटली. तर वारंवार श्रवण करण्याचा लाभ हा असा होतो. कधी कधी आपल्याला असं वाटतं हे ऐकतच नाही, काय आहे की नाही, ऐकतच नाही. पण तुम्ही ऐकवत राहा. जर तुम्ही त्याला ऐकवत राहिला की नाही तर हळूहळू त्याला लक्षात येतं की काहीतरी चुकते आणि आता आपण काहीतरी मार्गाला लागलं पाहिजे. धृतराष्ट्राने ते शब्द ऐकले आणि त्याच रात्री गांधारीला न सांगता ग्रहत्याग केला. आणि गांधारी शोधायला लागली आपले पतिदेव कुठे आहेत. आणि शोधती तर तिला पतिदेव सापडले नाहीत. तिने पण ठरवलं की पतीच्या मागे जायचं. आणि शेवटी धृतराष्ट्र हा वनामध्ये गेला. आणि केवळ 7 दिवसामध्ये धृतराष्ट्राने आपल्या जीवनाची परिपूर्णता केली. तर श्रवणाचा परिणाम कसा असतो बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तर काय, एक व्यक्ती बाजारामध्ये बोकड घेऊन चालला होता विकायला. त्याने बोकडाला घेतलं होतं आपल्या खांद्यावरती, इकडच्या हातात 2 पाय, इकडच्या हातात 2 पाय, आणि घेऊन चालला होता. आणि 4 चोरांनी त्याला बघितलं. हा चाललेला बाजारला बोकड विकायला. 4 चोरांनी बघितलं आणि 4 चोरांनी ठरवलं की हे बोकड आपण चोरायचं. मग एका विशिष्ट टप्प्यावरती हे 4 चोर त्याच्या मार्गावरती दडून बसले होते. आणि 1-2 किलोमीटर गेल्यानंतर एक चोर त्याच्या मार्गावरती आला. आता श्रवणाचा इफेक्ट कसा असतो बघा याच्यामध्ये. एक चोर आला आणि म्हटला, अरे कुत्र्याला घेऊन कुठे चाललाय? आता त्याला माहिती आहे खांद्यावर बोकड आहे, पण चोराने काय सांगितलं, अरे कुत्र्याला घेऊन कुठे चाललाय. म्हणजे थोडस त्याच्या कानामध्ये हा शब्द घुसला ना, कुत्र्याला कुठे घेऊन चाललाय. आणि मग त्याला पूर्ण खात्री आहे खांद्यावर बोकडच आहे. त्याने काय मागं वळून बघितलं नाही. आणि मग थोडं पुढं अंतर चालून गेल्यानंतर 1-2 किलोमीटरनी दुसरा चोर बाहेर आला. आणि त्याला म्हटला, अरे कुत्र्याला घेऊन कुठं चाललायस? आता दुसऱ्यांदा ऐकलं आणि मनामध्ये शंका निर्माण झाली ना, हळूहळू समजलं ना, मनामध्ये शंका निर्माण झाली. पण खात्री पूर्ण आहे की खांद्यावर बोकड आहे, कुत्र नाहीये. पुढं अंतर चालून गेला 2 किलोमीटर. आता तिसरा चोर बाहेर आला. अरे कुत्र्याला घेऊन कुठे चाललायस?
असं म्हटल्याबरोबर मात्र गडी आता थोडासा चपापला, विचार करू लागला की यार खरंच बोकाळच घेतलंय का खांद्यावर आपण. कारण तिघांनी सांगितलं ना, पटतंय की बोकाळ आहे, पण तिघांनी सांगितल्यानंतर मनात शंका यायला लागली. आता विचार करू लागला की आपण फसलो की काय. बोकडाच्या ऐवजी बाजूचं कुत्रं तर उचललं नाही ना खांद्यावरती आपण, अशी मनात शंका आली. आणि मग पुढं अजून चालून गेला अंतर. आता चौथा गडी तो बाहेर आला. अरे म्हटलं कुत्र्याला घेऊन कुठं चाललायस. आणि मग हा आता विचार करू लागला की अरे बोकड राहिलं तिथं आणि कुत्रं आपण खांद्यावर घेतलेलं आहे. मागं बघितलं पण नाही काय आहे, असं दिलं टाकून मागच्या मागच आणि निघाला घरी. आणि घरी निघाला आणि मागं वळून बघितलं नाही. त्याला पूर्ण खात्री पटली की आपल्या खांद्यावरती बोकड नाही, आपण चुकून खांद्यावरती कुत्रं घेऊन आलेलो आहे. चारही चोर त्या ठिकाणी पळत आले, बोकाड पकडलं, गायब केलं. आणि घरी जाऊन बघतोय तर कुत्रं तिथं रस्त्यावरती त्याचं बसलेलं आहे आणि बोकाड मात्र गायब झालं. अरे म्हटलेल्या का फसलं काय घरी. तर जाहिराती अशा असतात, जाहिराती अशा असतात. जाहिराती तुम्हाला का सांगतात माहित आहे का. जी गोष्ट आपल्या अजिबात गरजेची नसती ना त्याची जाहिरात असते बघा. कधी चपातीची जाहिरात ऐकली आहे. चपाती भाजी डाळ भाताची जाहिरात ऐकली कधी. हा भुईमुगाच्या शेंगाची जाहिरात कधी ऐकली. गव्हाची तांदळाची नाही ना. का नसती. कारण ती जीवनावश्यक गोष्ट आहे, ती तुम्ही घेणारच. पण जी गोष्ट आपल्या अजिबात गरजेची नाही त्याची मात्र जाहिरात होत असते. तर श्रवणाचा इफेक्ट असा असतो. वारंवार 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 एकच गोष्ट आपण ऐकली 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 की ती गोष्ट काय होते, खरी वाटायला लागते. तसं धृतराष्ट्राने आयुष्यभर श्रवण केलं होतं पण कानातनं काय घुसलं होतं का आत. पण मग असं श्रवण करायचं का आपण. पण नाही, असं श्रवण आपण करायचं नाही. ठीक आहे, येऊन बसला तरी काय हरकत नाही. ऐकून 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 शेवटी डोक्यात प्रकाश पडेल, परंतु जरा थोडा लवकर पडला तर चांगली गोष्ट आहे, होय की नाही. धृतराष्ट्रासारखं एकदम शेवटच्या टोकाची वाट नाही बघायची. आलं लक्षात. तर लवकर आपल्या जीवनामध्ये आपण काय करायची, सुधारणा करायची. तर धृतराष्ट्रामध्ये हा सर्वोत्तम गुण असल्यामुळं भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्राला संधी अगोदर दिली. म्हणून धृतराष्ट्र उवाच हा पहिला श्लोक आहे. आणि या प्रकारे धृतराष्ट्र प्रश्न विचारतो. प्रश्न विचारल्यानंतर मग संजय धृतराष्ट्राच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला सुरुवात करतो हळूहळू. असा पहिला अध्याय सैन्याचं निरीक्षण करण्यामध्ये जातो. आणि मग अर्जुन पहिल्या अध्यायामध्येच भगवान श्रीकृष्णांना मी हे युद्ध करणार नाही याची 5 कारणं सांगतो. तर ती 5 कारणं आपण भगवद्गीता ज्यावेळी सुरू करू आपण त्यावेळी सविस्तर पाहणार आहे. भगवद्गीता अभ्यास वर्ग आपण 31 डिसेंबरला ठेवलेला आहे. येणार का सगळेजण. सगळेजण येणार अभ्यास वर्गाला. दिवसभर आहे हा कोर्स. हा तर या अभ्यास वर्गामध्ये आपण ठराविक विषयांची चर्चा करतो. बरोबर आहे ना. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म हे 5 मुख्य विषय भगवद्गीतेमधले आहेत. या 5 मुख्य विषयांवरच आपण काय करतो, चर्चा करतो. परंतु इथं आपण जी शनिवारची चर्चा करणार ही एकदम डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहे. आणि डिटेल चर्चा ऐकण्यासाठी, पूर्ण ही चर्चा होण्यासाठी सुद्धा कमीत कमी 3 वर्ष लागतील आपल्याला. 3-4 वर्ष पण लागतील भगवद्गीता पूर्ण व्हायला. कारण आपण श्लोक बाय श्लोक चर्चा करणार आहे. तर भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ याची सुरुवात धृतराष्ट्राद्वारे होते. पुढं धृतराष्ट्र आणि संजयामधला संवाद आहे. तो संवाद संपला की मग पुढं भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये संवाद सुरू होतो. बरोबर आहे. आणि हा संवाद 18व्या अध्यायापर्यंत चालतो. आणि शेवटी संजयाद्वारे भगवद्गीतेची सांगता होते, होय की नाही. कोणता श्लोक आहे, ज्या श्लोकामध्ये संजय या सर्व युद्धाचा निष्कर्ष सांगतो. काय निष्कर्ष आहे, यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. काय याचा अर्थ आहे, ज्या ठिकाणी योगेश्वर श्री कृष्ण आहे त्या ठिकाणी निश्चितपणे विजय आहे. बरोबर आहे. त्याच ठिकाणी सर्व काही ऐश्वर्य आहे आणि त्याच ठिकाणी धर्म आहे. या प्रकारे संजय काय करतो,
या युद्धाचा अंतिम निष्कर्ष काय होणार आहे हे धृतराष्ट्राला अगोदर सांगतो. तर अशी ही जी भगवद्गीता आहे, या भगवद्गीतेची महिमा शंकराचार्यांनी गीता महात्म्यामध्ये गायलेली आहे. तर गीता महात्म्यामध्ये शंकराचार्य भगवद्गीतेविषयी सांगतात, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. आता भगवद्गीतेची महिमा शंकराचार्य बघा कशी सांगतायत. तर व्यासदेवांनी 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषदांची रचना केली, बरोबर आहे. तर या सर्व वेद, उपनिषद आणि पुराणांमधून सार रूपामध्ये व्यासदेवांनी जर प्रकट केलेलं असेल तर ते काय आहे? भगवद्गीता आहे. समजलं? तर या भगवद्गीतेची तुलना एका गायी बरोबर केलेली आहे. कशा बरोबर केलेली आहे? एका गायी बरोबर केलेली आहे. आणि या गायीचं काय म्हणतात त्याला? दोहन, बरोबर ना? या गायीचं दोहन कोण करतंय? भगवान श्रीकृष्ण करतायत. म्हणजे जसं गायीचं दूध काढणारा गोपाल असतो ना, तसं या भगवद्गीतेचं दोहन कोण करतंय? भगवान श्रीकृष्ण करतायत. आणि हे जे निघालेलं दूध आहे, या दुधाचं पान कोण करतंय? अर्जुन करत आहे. म्हणजे वासराची भूमिका अर्जुनाने निभावलेली आहे आणि गोपालची भूमिका भगवान श्रीकृष्णाने निभावलेली आहे. आणि गायीची भूमिका कोणी निभावलेली आहे? भगवद्गीतेने निभावलेली आहे. तर भगवद्गीतेची तुलना ही एका गायी बरोबर केलेली आहे. आणि आपण सर्वजण श्रोता वर्ग आहोत, है की नाही या ठिकाणी? तर सर्वजण आपण काय करतोय? आता ही भगवद्गीता कानांनी श्रवण करतोय, है की नाही? श्रवण करणार आहे आता आपण पुढं 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, माहिती नाही किती काळ जाईल पुढं आपली पूर्ण होण्यासाठी. तर आपण नियमितपणे ही भगवद्गीता सुरू करणार आहे. आजचा हा चांगला मुहूर्त आहे गीता जयंतीचा, होय की नाही? तर या गीतेचं श्रवण करणारा श्रोता हा काय आहे? अर्जुना समान आहे. तो वासराची भूमिका या ठिकाणी निभावतो. त्यानंतर शंकराचार्य अजून एका श्लोकामध्ये सांगतायत, मलिने मोचनम पुंसाम जलस्नानम दिने दिने सुकृत गीता मृत स्नानम संसार मलनाशनम. या श्लोकामध्ये शंकराचार्य बघा आता काय सांगतात, मलिने मोचनम पुंसाम जलस्नानम दिने दिने. म्हणजे व्यक्ती रोज नियमितपणे स्नान करतो. करताय ना स्नान सगळेजण? अशी मी आशा करतो की सगळेजण स्नान करताय. नसेल करा तर करावं रोज, आहे की नाही? तर या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे की शुद्ध होण्यासाठी व्यक्तीने रोज स्नान केलं पाहिजे. पण शंकराचार्य सांगतात की सुकृत गीता मृत स्नानम. पण जर व्यक्तीने भगवद्गीता रूपी जलाशयामध्ये स्नान केलं तर तो खऱ्या अर्थाने जीवनामध्ये काय होतो? शुद्ध होतो. रोज आपण पाण्याने तर आंघोळ करतोयच, परंतु पाण्याच्या आंघोळीपेक्षाही भगवद्गीतेमध्ये केलेली जी आंघोळ आहे की नाही, ही सर्वश्रेष्ठ आंघोळ आहे. म्हणून रोज नियमितपणे भगवद्गीतेचं अध्ययन केलं पाहिजे. तर आज गीता जयंती आहे. गीता जयंती निमित्त आपण काय केलं पाहिजे? हा मार्गशीर्ष महिना, बरोबर ना? मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये मोक्षदा एकादशीला ही भगवद्गीता श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर ज्योतिसार नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी एक वटवृक्ष आहे, तिथंही भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. तर या भगवद्गीतेचं आजच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे? पूजन केलं पाहिजे. आपण शाळा कॉलेजमधली पुस्तकं त्याची पूजा करतो की नाही? कशासाठी पूजा करतो? बरं, पूजा करून पुन्हा पिशवीमध्ये तशीच ठेवतो का? मग काय करतो? त्या पुस्तकांना हार घालतो, फुलं वाहतो, दिवा ओवाळतो, है की नाही? अगरबत्ती वाहतो, या सगळ्या गोष्टी करतो. आणि पुन्हा कायमचं त्या पिशवीमध्ये ठेवायचं का त्या पुस्तकांना? नाही, उघडून वाचलं पाहिजे. नुसती पूजा करून पास होऊ का आपण? असं असतं तर मग सगळ्यांनीच पूजा केली असती. फक्त पूजा करा आणि बंद करून ठेवा. तर आजच्या दिवशी भगवद्गीतेची पूजा आपण केली पाहिजे. पूजा करताना तिला सुंदर हार घातला पाहिजे. त्यानंतर धूप, दीप, वस्त्र, पुष्प या सर्व गोष्टी अर्पण केल्या पाहिजेत. हे झालं पूजन. त्याचबरोबर भगवद्गीता उघडली पण पाहिजे, तिचं वाचन केलं पाहिजे, बरोबर आहे ना? वाचन करणं म्हणजे खऱ्या अर्थानं पूजन आहे. पूजा करून जर आपण तिला लाल कपडामध्ये बांधून ठेवत असू तर ती खऱ्या अर्थानं पूजा, ती आहे पूजा,
भगवान प्रसन्न होतील. परंतु खरे प्रसन्न भगवान कधी होतील? ते पुस्तक उघडून वाचलं तर, होय की नाही? वाचलं पाहिजे, त्याचबरोबर त्याचं कानाने श्रवण पण केलं पाहिजे. त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांच्या आजच्या दिवशी आपण पूजा पण केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, भगवद्गीतेचं वितरण पण केलं पाहिजे. एका तरी व्यक्तीला आपण ही भगवद्गीता आजच्या दिवशी गिफ्ट रूपाने दिली पाहिजे. तर याला म्हटलेलं आहे गीता जयंती. अशा पद्धतीने आपण गीता जयंती साजरी केली पाहिजे. तर शंकराचार्य या श्लोकामध्ये सांगतात की अशा भगवद्गीतेचं आपण काय केलं पाहिजे? अध्ययन केलं पाहिजे आणि श्रवण केलं पाहिजे. ते खऱ्या अर्थानं स्नान आहे. त्यानंतर पुढं शंकराचार्य सांगतायत, गीता सुगीता कर्तव्यम किम अन्य शास्त्र विस्तरय या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मद्विनिसृतः. या श्लोकामध्ये शंकराचार्य काय सांगतात बघा आता. गीता सुगीता कर्तव्यम किम अन्य शास्त्र विस्तरय म्हणजे काय? तर या श्लोकामध्ये शंकराचार्य सांगतात की भगवद्गीता हे असं एकमेव शास्त्र आहे, इतर कुठल्याही शास्त्राचं अध्ययन करायची आपल्याला गरज पडणार नाही. या श्लोकामध्ये शंकराचार्य पुढे सांगतात, गंगा ही भगवंतांच्या चरणापासून प्रकट झालेली आहे. माहिती आहे सर्वांना? वामन देवाने ज्यावेळी दुसरं पाऊल टाकलं बळी महाराजांचं सर्व हरण करण्यासाठी, त्यावेळी ब्रह्मांडाला छेद झाला. ब्रह्मांड फुटल्यानंतर कारण सागरामधील जे जल खाली आलं ना, तीच गंगा. आलं लक्षात? तर पहिलं जल खाली आलं ते ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलूमध्ये धारण केलं आणि कमंडलू मधून नंतर ते शिवजींच्या जटेमध्ये आलं. जटेमधून मग नंतर ती हिमालयामध्ये प्रकट झाली. तर अशी ही गंगा आहे, जी गंगा भगवान विष्णूंच्या चरणापासून प्रकट झालेली आहे. पण भगवद्गीता पण गंगा आहे, पण ही गंगा कुठून प्रकट झालेली आहे? भगवंतांच्या मुखातून प्रकट झालेली आहे. मग मुखामधील गोष्ट श्रेष्ठ आहे की चरणामधील गोष्ट श्रेष्ठ आहे? हा, सांगा, कुठल्या गोष्ट श्रेष्ठ आहे? याच्यामधली मुखामधून प्रकट झालेली श्रेष्ठ आहे की चरणामधून प्रकट झालेली श्रेष्ठ आहे? हा, मुखामधून. बरोबर की नाही? हा. तर शंकराचार्य सांगतात की निश्चितपणे मुखामधून प्रकट झालेली गोष्ट ही श्रेष्ठ आहे. जर गंगेमध्ये एखाद्या व्यक्तीने स्नान केलं तर व्यक्ती काय होऊ शकतो? पापमुक्त होऊ शकतो आणि मुक्त होतो, तो मोक्षाची प्राप्ती करू शकतो. जर भगवंतांच्या चरणामधून प्रकट झालेल्या गंगेमध्ये स्नान करून व्यक्ती जर मुक्त होत असेल, तर मुखातून गंगा जी प्रकट झालेली आहे त्याच्यामध्ये स्नान केलं तर काय होईल? निश्चितपणे असा व्यक्ती गोलोक वृंदावनाची प्राप्ती करू शकेल आणि भगवत प्रेमाची प्राप्ती करू शकेल. शंकराचार्य पुढे सांगतायत, तसं पाहिलं तर चरणामधून प्रकट झालेलं आणि मुखामधून प्रकट झालेलं, भगवंतांच्या बाबतीत दोन्ही गोष्टी कशा आहेत? सारख्याच आहेत. पण तरीही थोडासा भेद करायचं म्हटलं तर मुखामधली गोष्ट ही कशी आहे? सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून भगवद्गीतेची महत्ता या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि पुढं गीता महात्म्यामध्ये शंकराचार्य सांगतायत, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देवो देवकी पुत्र एवो, एको मंत्रस्तस्य नामानी यानी एको मंत्रस्तस्य देवस्य सेवा. या श्लोकामध्ये शंकराचार्य सांगतायत की वर्तमान कलियुगामध्ये लोकांना एकच भगवंत, एकच शास्त्र, एकच मंत्र जप आणि एकच व्यवसाय करण्यासाठी उत्सुक आहेत. आहे का तुम्ही उत्सुक? अध्यात्मामध्ये पण आपल्याला भरमसाठ गोष्टी करायची इच्छा आहे का नाही? कुठलं तरी एक सांगा आपल्याला, आहे की नाही? असं सांगतात लोक, म्हणतात कधी कधी काहीतरी आम्हाला एक सांगा. हो, 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद सगळं आहे, सर्व काही ठीक आहे, परंतु त्याच्यामधलं काहीतरी आम्हाला असं निवडक काहीतरी व्यवस्थित सांगा. तर भगवद्गीता आपल्याला काय सांगते बघा, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. म्हणजे काय? देवकी पुत्र कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. त्या श्रीकृष्णाने गायलेलं गीत कोणतं आहे? भगवद्गीता आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. शास्त्र कोणतं आहे? एक भगवद्गीता आहे. भगवद्गीता हे सर्वांसाठी एकच शास्त्र असावं, सर्वांसाठी पूजनीय म्हणून भगवंत पण एकच असावेत. ते कोण असावेत? श्रीकृष्ण असावेत. पुढे सांगतायत एको मंत्रस्तस्य नामानी, म्हणजे वर्तमान युगातील लोकांना एकच मंत्र असावा जप करण्यासाठी. आणि तो कोणता असावा? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा एकच मंत्र जप करण्यासाठी असावा. आणि लोक एकच व्यवसाय करण्यासाठी, एकच कर्म करण्यासाठी उत्सुक आहेत.
आणि कोणतं कर्म असावं सर्वांसाठी? तर ते कर्म कृष्ण भावना भावित असावं. तर असं कर्म करण्यासाठी लोक उत्सुक आहेत आणि शंकराचार्याने सुद्धा काय केलेलं आहे, याला दुजोरा दिलेला आहे. तर म्हणून अशा या भगवद्गीतेचा आपण स्वीकार करायचा आहे. भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचा स्वीकार करायचा आहे. हरे कृष्ण महामंत्राचा जप आपण नियमितपणे आता सुरू करायचा आहे. जर कोणी करत नसेल तर आजपासून तुम्ही सुरू करू शकता. गीता जयंतीचा चांगला शुभ मुहूर्त आहे आज. एक तरी माळा आपण सुरू करायला काही हरकत नाही आजपासून, ठीक आहे. आणि कृष्ण भावनेमधील कर्म, आता भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. होय की नाही? या श्लोकामध्ये श्रीकृष्ण काय सांगतात की कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, परंतु त्याच्यापासून निर्माण झालेलं फळ त्याच्यावर अधिकार आहे का? नाही, त्याच्यावर मात्र तुझा अधिकार नाही. मग कोणाचा अधिकार आहे त्याच्यावर? तुमचा नाही, मग कोणाचा? पत्नीचा आहे, मुलांचा, सगळ्या घरातल्या लोकांचा, हा भगवंतांचा अधिकार आहे. त्यापासून प्राप्त झालेलं फळ आहे त्यावर मात्र तुझा अधिकार नाही. पुढच्या ओळीमध्ये श्रीकृष्ण काय सांगितलं बघा आता, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. लोकांना पहिली ओळ एकदम तोंडपाठ आहे, कर्म कर राहो. भगवद्गीतेमध्ये कर्म सांगितलंय करायला, कर्म सांगितलंय करायला, पण गाढव पण कर्म करतच की, आहे की नाही? गाढव दिवस रात्र वशी वाहते की नाही? मग सगळ्यात मोठा कर्मयोगी कोण आहे सांगा बरं? आहे की नाही? पण त्या गाढवाला माहिती आहे का कर्म कोणाला अर्पण करायचं? तर श्रीकृष्ण इथं सांगतात की हे जे केलेलं कर्म आहे हे कोणाला अर्पण करायचंय? माते संगोस्त्व कर्मणी. भगवंतांच्या चरणी ते कर्म आपण अर्पण करायला शिकलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड कर्मयोग. अदरवाइज तो कर्मयोग नाही. आलं लक्षात? तर तो कर्मयोग नाही. भगवंतांना समर्पित भावनेमध्ये कर्म करायला शिकायचं. आणि ही भगवद्गीता आपल्याला सांगते, यत करोशी यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम्. श्लोकाचा अर्थ काय? यत करोशी यदश्नासी म्हणजे काय? तू जे जे काही करतोयस, जी काही तपस्या करतोयस, जे काही यज्ञ करतोयस, जे काही योग या करतोयस, हे सर्व काय करायचंय? तत्कुरुष्व मद अर्पणम. मद अर्पणमचा अर्थ काय? मद अर्पणम म्हणजे मला अर्पण कर. जर मला अर्पण केलं तर काय होणार आहे? त्याच्यापासून जे काही कर्मफळ उत्पन्न होणार आहे, पाप आणि पुण्य उत्पन्न होणार आहे, या सर्व कर्मामधून मी काय करू शकतो? तुला मुक्त करू शकतो. तर कर्माविषयी श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात. कर्माचे 3 प्रकार सांगतात एकूण बघा. पहिला आहे कर्म, दुसरा आहे अकर्म आणि तिसरा आहे विकर्म. भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये जर तुम्ही आला तर याच्यावर आपण एकदम सविस्तर आणि डिटेलमध्ये चर्चा करणार आहे. तर त्याच्यामुळे सर्वांना आमची विनंती आहे की तुम्ही या अभ्यास वर्गामध्ये सर्वांनी सहभागी व्हा. एकदम सविस्तर आणि सुंदर चर्चा होईल या विषयांची. पण आता विषय आलेला आहे म्हणून मी थोडंसं या ठिकाणी सांगतोय. कर्म म्हणजे काय? काय कर्माची व्याख्या काय? हा हा, एक आहे नित्य कर्म, दुसरा आहे नैमित्तिक कर्म. आलं लक्षात? नित्य कर्म काय म्हणतात त्याला? नित्य कर्म म्हणजे काय? हा, नित्य कर्म म्हणजे जे आपलं बदलत नाही, आहे की नाही? झोपणे, उठणे, भोजन करणे, ड्युटीला जाणे, हे झालं नित्य कर्म. हे बदलतंय का कधी? कधी बदलत नाही. पण नैमित्तिक कर्म, रोज लग्नाला जाता का तुम्ही? रोज वाढदिवसाला जाता का? नाही, त्याला म्हटलंय नैमित्तिक. आलं लक्षात? कधीतरी लग्नाला, कधीतरी वाढदिवसाला, कधीतरी गावची जत्रा. रोजच जत्रा भरायला आली गावात तर काय होईल? वेडी होतील माणसं, आहे की नाही? रोज जत्रा, रोज दिवाळी, 5च दिवस दिवाळी. वर्षभर जर फटाके फुटायला लागले तर कान फुटतील लोकांचे, आहे की नाही? तर याला म्हटलंय नैमित्तिक कर्म. तर कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे शास्त्रांच्या आदेशानुसार केलेलं कार्य, पण ते भक्तियुक्त कार्य नव्हे. आलं लक्षात? शास्त्रांच्या आदेशानुसार केलेलं आहे,
परंतु त्याच्यामध्ये देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी कर्मकांडात्मक विधी केल्या जातात, त्याला कर्म असं म्हटलं जातं. आणि या कर्मकांडात्मक विधी केल्यानंतर त्या व्यक्तीला अल्टिमेट डेस्टिनेशन काय प्राप्त होतं? उच्च लोकाची प्राप्ती होऊ शकते. शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते आ ब्रह्मभुवनालोका पुनरावर्तिनो अर्जुना. तर त्याला उच्च लोकांची प्राप्ती होऊ शकते, परंतु पुन्हा त्याला या जगामध्ये खाली परतून यावं लागतं. किंवा शुचिनाम श्रीमताम गेहे, पुण्यकर्म करत राहिल्यामुळं श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म मिळण्याची संधी प्राप्त होते. तर ही झाली कर्माची व्याख्या. त्यानंतर दुसरं आहे विकर्म. विकर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे शास्त्रांच्या विरोधात केलेली कार्य, शास्त्रांच्या कुठल्याही आदेशाचं पालन न करता. आता शास्त्रांच्या विरोधात कर्म करणं म्हणजे कोणती कर्म आहेत सांगा? हा, चोऱ्या करणं सांगितलेलं आहे का? व्याजावर लिहिलंय का चोरी करावी? नाही ना. हा, चोऱ्या करणे, हत्या करणे, मांसाहार करणं, जुगार खेळणं, व्यभिचार करणं, नशा करणं, बरोबर, हे सगळे व्यभिचाराची उदाहरणं आहेत. आणि या गोष्टी केल्यानंतर त्याला कुठं जावं लागेल पुढं भविष्यामध्ये सांगा? स्वर्गामध्ये तर नक्की नाही ना, स्वर्गामध्ये नक्की जाणार नाही. तर नरकामध्ये जायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी करायच्या आपल्याला? 4 नियमांचं पालन नाही करायचं. सांगा, नरकामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर सांगा कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? विचार केला पाहिजे. हा, बक्कळ मांसाहार रोज मांसाहार खावा, रोज करायचा मांसाहार. नंतर नशा करायचा. हा, जुगार रोज खेळायचा आहे की नाही? आणखी पराय स्त्रीवर डोळे टाकायचे. हा, पराय स्त्रीवर डोळे टाकायचे. हा, व्यभिचार करायचा आणि नशा, होय की नाही? या जर गोष्टी आपण केल्या तर आपण कितीच्या स्पीड जाऊ नरकामध्ये? जेवढं जास्तीत जास्त टॉप स्पीड. हा, एकदम हाय स्पीडने आपण कुठे जाऊ? नरकामध्ये जाऊ. तर हे आहे विकर्म. आणि आता तिसरं आहे अकर्म. अकर्म म्हणजे काय? अकर्म म्हणजे भगवत भावना भावित होऊन केलेली कार्य, त्याला म्हटलंय अकर्म. आता अकर्माची कोणकोणती उदाहरणं आहेत? हा, सांगा, अकर्मामध्ये काय काय येतं? नियमितपणे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं आहे की नाही? सत्संग कार्यक्रमामध्ये दर शनिवारी येणं, पूजा करणं, भगवंतांची पूजा अर्चा करणं, भोग लावणे, भगवद्गीतेचं रोज नियमितपणे अध्ययन करणं, घरामध्ये देवाऱ्यामध्ये देवाची रोज पूजा करणं, होय की नाही? तर या सर्व गोष्टी भगवत भावना भावित आहेत. आणि जर या गोष्टी आपण करू लागलो तर आपल्याला काय प्राप्त होईल? हा, भगवत धामाची प्राप्ती होईल. भगवत धामाचं वर्णन कसं केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये? न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तर श्रीकृष्ण आपल्या धामाचं वर्णन करताना काय सांगत बघा. भगवंताचं धाम कसं आहे? न तद्भासयते सूर्यो म्हणजे भगवंतांच्या धामाला प्रकाशित करण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांको म्हणजे चंद्रप्रकाशाची पण आवश्यकता त्या ठिकाणी नाही. न शशांको न पावकः त्या ठिकाणी वायू पण नाही. आपल्याला इथं कसा श्वास घ्यावा लागतो आहे की नाही? नाक जर आपण 1 मिनिट बंद केलं तर मला नाही वाटत आपण जिवंत राहू, आहे की नाही? प्रयोग नका करू कोणी, पण आहे की नाही? 1 मिनिट जरी आपण नाक बंद केलं तर आपण राहू का? जिवंत नाही राहणार. भगवत धामामध्ये श्वास घ्यायची आवश्यकता नाहीये. का आवश्यकता नाही? कारण त्याचं असं आहे, भगवत धामामध्ये मिळणारं शरीर हे पंचमहाभूतांचं नाही. हे शरीर कसं आहे आता आपलं? पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. कोणकोणती तत्व आहेत सांगा शरीरामध्ये? वायू, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहेत, बरोबर आहे? 5 कर्मेंद्रिय आहेत. सांगा कोणकोणती 5 कर्मेंद्रिय आहेत सांगा आपली? हा, डोळे कर्मेंद्रिय नाहीये, डोळं हे ज्ञान इंद्रिय. 5 कर्मेंद्रिय बघा आता: हात, पाय, गुदा, जनेंद्रिय आणि वाचा. ही 5 कर्मेंद्रिय झाली आपली. आता 5 ज्ञानेंद्रिय सांगा कोणते? डोळे, कान, नाक,
जिव्हा आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय झाली. किती सांगा आता? 10. पंचमहाभूत 5, 15. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, किती झाले? 15 झाले, होय की नाही? आता 5 इंद्रियांचे विषय पण आहेत, आहे की नाही? विषय सांगा, इंद्रियांचे विषय सांगा कोणकोणते? डोळ्याचा विषय सांगा. हा, रूप, सौंदर्य पाहतो की नाही डोळ्यांनी, आहे की नाही? रूप. नंतर हा, जिव्हेनी चव, कानानी श्रवण, नंतर नाकानी गंध, त्वचेनी स्पर्श, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. किती झाले आता सांगा सगळे मिळून? 20 झाले. हा, आता अजून 3 तत्व आहेत बघा शरीरामध्ये आपल्या, ती सूक्ष्म आहेत. ही झाली जड तत्व. जड तत्वामध्ये पण 15 जड तत्व आहेत. शब्द, स्पर्श, रूप हे सूक्ष्म स्तरावरती आहेत तसं पाहिलं तर. आलं लक्षात? आता याच्यापेक्षाही सूक्ष्म 3 तत्व आहेत आपल्यामध्ये. सांगा कोणकोणते आहेत? अहंकार, बुद्धी. मन, बुद्धी, बुद्धी आणि अहंकार. किती झाले एकूण? 23. आणि या सर्व जड तत्वामध्ये ज्या वेळेला जीवात्मा प्रवेश करतो त्यावेळेला लिव्हिंग फोर्स क्रिएट होतो आणि मग व्यक्ती हालचाल करू लागतो. समजलं? शरीर असं तयार होतं. समजलं? शरीरामध्ये ही अशी एकूण 24 तत्व आहेत. या 24 शिवाय तुम्हाला एकही एक्स्ट्रा तत्व मिळणार नाही. पण आध्यात्मिक जगामध्ये ही 24 तत्व नाहीत. तिथं फक्त एकच तत्व आहे. अशी 24 तत्व मोजावी लागत नाहीत. याला म्हटलंय सांख्ययोग. आपण मोजली की नाही 24 तत्व? याला सांख्ययोग म्हटलेलं आहे. भगवद्गीतेचा 2रा अध्याय, सांख्ययोगाने सुरुवात झालेली आहे भगवद्गीतेची. 2ऱ्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 11 पासून 30 पर्यंत श्रीकृष्ण या सांख्ययोगाचं वर्णन करतात. आपण शरीर नसून कसा आत्मा आहोत हे सांगतात. आलं लक्षात? ही 24 तत्व आहेत. पण आध्यात्मिक जगामध्ये मात्र ही 24 तत्व नाहीत. आध्यात्मिक जगामध्ये शरीर आणि आत्मा हे दोन्ही एकच आहे. समजलं का? आध्यात्मिक जगामध्ये या दोन्ही गोष्टी एकच आहेत. त्या ठिकाणी शरीर हे सत, चित आणि आनंदमय आहे. श्रीकृष्णांचं शरीर कसं आहे? आता आपल्या शरीरामध्ये आपण 24 तत्व मोजली सगळी, बरोबर? श्रीकृष्णाच्या शरीरामध्ये आहेत का अशी 24 तत्व? हा, नाहीत. श्रीकृष्णांचं शरीर हे 24 तत्वांनी बनलेलं नाही. श्रीकृष्णांचं शरीर हे पूर्णपणे दिव्य आहे. ट्रान्सेंडेंटल बॉडी आहे पूर्णपणे. त्यांचं शरीर आणि आत्मा दोन्ही एकच आहे आणि म्हणून त्या शरीरामध्ये अमर्याद शक्ती आहे. आपल्याकडे का ती शक्ती नाही अमर्याद? कारण आपलं जे शरीर आहे ना हे पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे आणि पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरामध्ये मर्यादा असतात. मर्यादा, सम लिमिटेशन्स आर देअर. समजलं? आणि बिकॉज ऑफ दॅट वी कॅनॉट डू द, म्हणजे की आपण अशा गोष्टी नाही करू शकत ज्या आपल्या सामर्थ्याच्या पलीकडे असतील. समजलं? तर आपल्या शरीराला लिमिटेशन्स आहेत पण भगवंतांच्या शरीराला लिमिटेशन्स नाहीत. आणि लिमिटेशन्स नसल्यामुळं श्रीकृष्ण 7 वर्ष वयाचे असताना सुद्धा गोवर्धन उचलू शकतात. पण आपण उचलू शकतो का? आपण ही पेटी समजा तुम्हाला मी म्हटलं की एक आठवडाभर तुम्हाला अशी धरायची उचलून, हा, आठवडा पण नाही, तासभर खूप झालं, आहे की नाही? का आपण पकडू शकत नाही? कारण आपल्या शरीरामध्ये ते सामर्थ्य नाही. आपलं शरीर जे आहे हे हाड, मांस, मल, मूत्र, कफ, वात, पित्त, सगळी घाण आतमध्ये. चिरफाड जर शरीराची केली ना तर तुम्हाला उलटी येते. किती पण सुंदर व्यक्ती असो त्याचं चिरफाड केलेलं शरीर बघितलं ना उलटे येणार, वखऱ्या. असं आपलं शरीर आहे. पॅकिंग 1 नंबरचं आहे. वर्ण पॅकिंग ओके, टेस्टेड आहे एकदम. नाक, कान एकदम दिसायला एकदम माणूस असा दिसतो की, परंतु फक्त वरचं एक लेअर आहे की नाही, हे फक्त 1 मिलीमीटर आतमध्ये जायचं ना ओढायचं सगळं, असं काढायचं बाजूला. तर आतमध्ये काय असणार आहे? रक्त, मूत्र, मांस, विष्ठा आणि कफ, वात, पित्त. कफ थुकतो ना आपण सगळेजण, आहे की नाही? आहे की नाही?
संपल्यानंतर ते बाहेर पडलेलं कसं वाटतं? आहे की नाही भयंकर? शरीर एकदम भयंकर आहे, एकदम म्हणजे एकदम भयंकर. तर त्याच्यामुळं या शरीराप्रती अनासक्त होण्यासाठी आपल्याला भगवद्गीता शिकवते. तर भगवद्गीता आपल्याला काय सांगते की या शरीराप्रती आसक्त राहू नका. आणि भगवद्गीता आपल्याला पहिल्याच म्हणजे की सुरुवातीलाच भगवद्गीता आपल्याला अलर्ट करते की वी आर नॉट धिस बॉडी, वी आर अ स्पिरिट सोल. आणि इथूनच भगवद्गीतेची सुरुवात होते. आणि मग श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुन गोंधळलेल्या अवस्थेमध्ये वेगवेगळी कारणं सांगतोय, मी युद्ध करणार नाही. काय युद्ध करणार नाही? कारण माझे सगळे इथं भाऊ दुर्योधन, दुःशासन, सगळे कौरव हे सगळे माझे भाऊ बंधू आहेत सगळे. त्यानंतर भीष्म पितामह हे माझे आजोबा आहेत. त्यानंतर माझे गुरुजी द्रोणाचार्य आहेत. माझे मित्र अश्वत्थामा या ठिकाणी आहेत. माझा सख्खा भाऊ कर्ण पण या युद्धामध्ये आहे नाही. कृपाचार्य, कृतवर्मा हे सगळेजण युद्धामध्ये उपस्थित झालेले आहेत. या सर्वांना बघून अर्जुनाचं मन काय होतं? दुःखी होतं. दुःखी कशी होतं? विचार करतो की अरे ह्यांच्यावरच मला युद्ध करायचे. आणि युद्धासाठी सज्ज झालेला अर्जुन, त्याच्या हातामधून हे जे गांडीव धनुष्य आहे ते मनाने खाली गळून पडतं. ज्या अर्जुनाने एकेकाळी प्रतिज्ञा घेतली होती काय, की जो व्यक्ती मला म्हणेल की तुझं गांडीव धनुष्य फेकून दे त्याचा मी शिरच्छेद करेन. आणि अशा अर्जुनाच्या हातून गांडीव धनुष्य मनानेच गळून खाली पडलं. आता कोणाला मारायचं? मारा अर्जुनालाच, आहे की नाही? मग या अर्जुनाला पुन्हा तयार करण्यासाठी श्रीकृष्ण काय करतायत? ही संपूर्ण भगवद्गीता वर्णन करून सांगतायत. तर ही अशी भगवद्गीता सुंदर रीतीनं आजच्या दिवशी प्रकट झाली. तर याची चर्चा आपण दर शनिवारी आता करणार आहोत. आणि येताना सर्वांनी आपल्यासोबत आपली कॉपी घेऊन यायचं आहे. लाल कापडामध्ये तुम्ही बऱ्याच वर्षापासून बांधून ठेवली असेल तर त्याच्यावरची धूळ हळूवारपणे झाडा आणि प्रेमाने तिला शनिवारच्या कार्यक्रमामध्ये घेऊन या आणि उघडा या ठिकाणी. मग आपण त्याची सुंदर रीतीने चर्चा या ठिकाणी करूया. ठीक आहे ना? हरे कृष्ण. तर काय शंका प्रश्न आहेत कोणाला? तर गीता जयंती दिवशी साताऱ्यामधील हिंदवी रेडिओवर आमची एक मुलाखत पण झाली. जवळजवळ 1 तासाची मुलाखत गीता जयंती दिवशी काल ती 9 वाजता प्रसारित झाली. जवळजवळ 50,000 लोकांच्या पर्यंत ती पोहोचली. तुम्ही कोणी ऐकलंय की इकडं? हिंदवी रेडिओ माहिती आहे? सातारचं चॅनल तुम्हाला रेडिओच नाही माहिती? ठीक आहे. तर ती आता प्रसारित झाली, त्याच्यामुळं टाइम निघून गेलेला आहे. पण सुंदर रीतीने ती मुलाखत झाली. भगवद्गीतेवर सर्व चर्चा झालेली होती. वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देण्यात आली आणि ही सुंदर चर्चा झाली त्याच्यामध्ये. हरे कृष्ण. ठीक आहे, थांबू.